आगामी काळात निवडणुका बॅलेट पेपरवर होणार नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. तर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत निकाल राखून ठेवला. मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देऊन संविधानाच्या हत्येचा प्रयत्न केला, मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांपाठोपाठ सुनेत्रा पवारांना दिलासा, बँकेचं नुकसान झाल्याचे पुरावे न सापडल्याचा क्लोजर रिपोर्ट सादर. तर विरोधकांचा निशाणा. दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी प्रचार संपला. अमरावती, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, नांदेड, बुलढाणा, परभणी आणि अकोल्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तिसऱ्या टप्प्यातील दिग्गज उमेदवारांकडून अर्ज दाखल. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, इम्तियाज जलील, वसंत मोरेंसह अनेकांचं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल. संभाजीनगरच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश, विनोद पाटलांची माघार, बहुरंगी लढत मात्र कायम. ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, एमआयएम, वंचित आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव मैदानात. शरद पवारांचे जुने व्हिडिओ दाखवले तर त्यांच्या कोलांट्या उड्या जनतेच्या लक्षात येतील. शरद पवारांवर फडणवीसांचा पलटवार. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर भाजपचा अजूनही दावा कायम. भाजप प्रभारी दिनेश शर्मांच्या नेतृत्वात उद्या बैठक. दावेदार 2 असले तरी उमेदवार एकच असल्याचं लोढांचं वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बाजूला सारून फडणवीसांना अमित शहांनी घेतलं जवळ. अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेतला प्रकार. यवतमाळच्या पुसदमधल्या प्रचारात नितीन गडकरींना भोवळ. काही वेळच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मंचावर येत केलं भाषण.